कणकवली तालुक्यातील बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना उत्तम बाजारपेठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समितीच्या आवारात उमेद मार्ट सुरू करण्यात आला आहे। या महिलांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ अशी अनेक उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत। या मार्चच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना नवीन उमेद देण्याचे कार्य शासनाने केले आहे। कणकवली तालुक्यात एकूण 1348 बचत गट आहेत। या बचत गटांतील महिला विविध प्रकारची उत्पादने तयार करतात, मात्र त्या उत्पादनांना बाजारपेठ मिळत नसल्याने त्यांची उत्पादने लोकांपर्यंत पोहोचत नाहीत। त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व कणकवली तालुका अभियान व्यवस्थापन कक्षांतर्गत महिला स्वयंसहायता समूह उत्पादने संकलन व विक्री केंद्र म्हणजेच उमेद मार्ट सुरू करण्यात आले। या मार्टचे उद्घाटन नुकतेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले। या केंद्रांचा मुख्य उद्देश महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे संकलन करून त्या वस्तूंची विक्री करणे आहे। या केंद्रामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून त्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि आर्थिक सक्षम करण्यास मदत होईल। या केंद्रांमुळे महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी निश्चित बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। त्यामुळे त्यांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही व त्यांचे उत्पादन योग्य दरात विकले जाईल। या मार्टमध्ये बचत गटातील महिलांनी बनविलेले मसाले, विविध प्रकारचे लाडू पीठ, बेकरी प्रॉडक्ट, मातीची भांडी, बांबूपासून बनविलेल्या वस्तू, आकर्षक तोरणे, अगरबत्ती, गावठी अंडी, तांदूळ, नाचणी, पोहे, कोकम, विविध प्रकारच्या फळांचे सरबत, चकली, शंकरपाळी, सुकामेवा अशी 104 उत्पादने सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत। या उमेद मार्टमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील बचत गटांना माल विक्रीसाठी भेडसावणारी मार्केटिंगची समस्या काही प्रमाणात का होईना मार्गी लागणार आहे। त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून नवनवीन प्रोडक्ट्स तयार करण्यासही हातभार लागण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ निर्माण होण्यासाठी लवकरच अजून एक उमेद मार्ट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उमेदच्या अधिकाऱ्यांनी दिली। या मार्टच्या माध्यमातून जिल्हाभरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे संकलन व विक्री करण्यात येणार आहे। त्यामुळे बचत गटांना मालाच्या विक्रीसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार असल्याने बचत गटांच्या माध्यमातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे। एखाद्या शहरातला जो मॉल असतो आणि तिथे आकर्षक वस्तू असतात, तशा या छोट्याशा उमेद मार्टमध्ये या वस्तू आहेत। खूपच आकर्षक रंग भरण आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या खूपच सुंदर आहे आणि अगदी काही शो पीस आहेत तेही बघण्यासारखे आहेत, खूप आकर्षक आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे उमेद मार्ट आहे। ग्रामीण भागातल्या महिलांनी एकत्र येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर चांगली उत्पादनं त्यांनी करतात आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेरून विकत काही आणून इथे ठेवलेलं नाही। जेवढ्या महिला बचत गट ग्रामीण भागामध्ये जे उत्पादित माल करतात तोच माल ह्या मार्टमध्ये ठेवलेला आहे। त्यामुळे त्याचे दोन फायदे आहेत की तो माल हा उच्च दर्जाचा आहे आणि दुसरी गोष्ट तो स्वस्त आहे आणि वापरायला खूपच आनंद वाटेल अशा सगळ्या वस्तू आहेत। विशेषतः खाद्यपदार्थ जे आहेत, उकडे तांदूळ, कुळीद तर 100 रुपये किलोने आहेत। अगदी मार्केटमध्ये आपण म्हटलं तर 110 रुपये किलोने गावठी कुळीद आहे। इथे गावठी कुळीद ह्या महिलांनी पिकवलेले आहेत, हे 50 रुपये किलो आहेत, क्वालिटीचे दिसतात ते। तर अतिशय सुंदर हा मार्ट आहे आणि मला वाटतं की ग्राहकांनी एका वेगळ्या भावनेने, म्हणजे ग्राहकांचं समाधान होईलच, परंतु ह्या ज्या महिला आपल्या देशाच्या आर्थिक समृद्धीसाठी पुढे येत आहेत, एकत्र येऊन करतायत आणि ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाचा वाटा उचलत आहेत, तर ह्यासाठी सर्व ग्राहकांनी, लोकांनी शहरातल्या ग्रामीण भागातल्या इथे खरेदीसाठी यावं आणि ह्या महिलांना प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं। या उमेद मार्टमध्ये कोकणी मेवा सुद्धा विक्रीला ठेवलेला आहे, जो ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेला माल आहे तो या ठिकाणी विक्रीला ठेवलेला आहे। आजपर्यंत जो एक प्रश्न होता की ग्रामीण भागातल्या महिलांनी जर उत्पादित केलेला माल उत्पादित केला तर तो विकायचा कुठे, परंतु उमेद मार्टच्या निमित्ताने आता हा नवीन प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध झालेला आहे की ग्रामीण भागातल्या कणकवली तालुक्यातल्या कुठल्याही महिला बचत गटाने माल उत्पादित केला तर तो माल इथे योग्य दराने, त्यांना जो ठरलेल्या दराने तो स्वीकारला जाईल आणि विक्रीला ठेवला जाईल। ही सगळ्यात मोठी ग्रामीण भागातील महिलांना एक समृद्धीची संधी चालून आलेली आहे।